बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय। वसई विरार में शोर है, तिरडी आंदोलन करण्याची वेळ का आली हे पहिल्यांदा विचारा की गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही काही गोष्टींचा पाठपुरावा करतो, पण इकडचे जे भ्रष्ट आयुक्त आणि भ्रष्ट अधिकारी आहेत ते कोणत्याच लोकांना जुमानत नसल्या कारणाने आज तिरडी आंदोलन करावं लागलेलं आहे। आणि तुम्ही बघितलं असेल या पावसामध्ये 5-6 दिवस जे लोकांचे गेले ते पाण्याखाली गेलेले आहेत, अंधारात गेलेले आहेत, त्याच्यानंतर मुलांना शिक्षणासाठी स्कूलमध्ये जाणं मिळालं नाही, तरी म्हणजे अनेक अडचणींना या लोकांना सामोरं जावं लागलेलं आहे। तर अशा परिस्थितीत पालिकेने नालेसफाईसाठी 38 करोड रुपये खर्च केलेले होते। 38 करोड रुपये खर्च कुठे गेले आणि पाणी कसं भरलं हे प्रशासनाने आम्हाला उत्तर दिलं पाहिजे खरं म्हणजे। आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। काय झालं, अनेक अधिकारी असे आहेत की त्यांनी ठेक्यावरचे कर्मचारी इथे आपण ठेवलेले आहेत त्यांचे वसुलीसाठी। आणि तुम्ही हायवे पूर्ण बघितलं, पेल्लार पासून तर विरार फाट्यापासून तर वसईपर्यंत अशा पद्धतीत जर त्या ठिकाणी नाले बंद करून भरणी करून भराव करून नाले बंद केलेले आहेत। आमची आयुक्तांना पहिली भेट झाली तेव्हा सांगितलं डीपी प्रमाणे तुम्ही नाले रुंदीकरण करा, परंतु यांना कोणताच ते करायचंच नाही आहे। त्यांना संजय हेरवाडे असतील, दीपक सावंत असतील, अजित मोठे असतील, सर्व भ्रष्टाचारी म्हणजे हे तिन्ही अधिकारी आहेत आणि ठेकेवरचे कर्मचारी फक्त वसुलीसाठी ठेवलेले आहेत। आणि यांना फक्त लोकांच्या जीवनाशी काही पडलेलं नाही, जगो या मारो। आणि अधिकृत आकडा बघितला मी पावसाळ्यातला मरणाचा लोकांचा 11 लोक मेलेले आहेत, परंतु त्याच्यापेक्षा जास्त अनेक लोक मयत झालेले आहेत। आता यांना टालूवर तर लोणीच खायचं आहे, त्याला तसंच वागायचं आहे, तर आपण त्याला करू शकत नाही, काही करू शकत नाही। त्या कारणाने आज हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे आणि याचा जाब आम्ही विचारल्याशिवाय राहणारच नाही। मी महानगरपालिका स्थापन झाल्यापासून मी नगरसेवक आहे। त्या काळची आणि ह्या आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये खूप तफावत आहे। तेव्हा सत्ताधारी पक्ष होता, सत्ताधारी पक्ष काम करत होता ना, आम्ही विरोधक असल्यानंतर पण ती कामं करत होती। परंतु कोविड नंतर जो प्रशासनाच्या हातात जो कारभार गेलेला आणि त्याच्यानंतर जी वसई विरारची महानगरपालिका क्षेत्रातली जी परिस्थिती बिघडत चालली आहे ती अजूनपर्यंत रुलावर आलेली नाही। आज तुम्ही बघत असेल 38 कोटी जर नाल्यावरती खर्च करतात सफाईवरती, तर ते 38 कोटी नाल्यावरती खर्च करून नाले सफाई तर झालेली नाहीये। बहुतेक ठिकाणी म्हणजे मी विजिट केलं तिथे नाले सफाई झाले। तेच 38 कोटी जर प्रत्येक व्यक्तीला इकडच्या ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांना 10,000 रुपये दिले तरी पैसे उरले असते, तरी त्यांनी त्यांचा संसार चालवता आला असता। ही परिस्थिती आहे। मग याला जबाबदार कोण? आमची वचकच नसताना या अधिकाऱ्यांनी जे होतं म्हणजे दूध तर प्यायलाच, पण त्याच्यावरती साय होती ती दोन्ही सगळं काढून ती सर्व त्यांनी संपवलेलं आहे। जी नालेसफाई पूर्ण झालेली नाही। इव्हन म्हणजे अत्यावश्यक सेवा असताना जेव्हा आम्ही भर पावसामध्ये फोन करत होतो अधिकारी, त्यांच्याकडे जेसीबी नव्हते। आम्ही 115 नगरसेवकांनी ज्यांना जशी परिस्थिती झाली तसे त्यांनी स्वखर्चाने काही नाले आणि क्लीन करण्याचं काम केलेत, गटारे मोठे करण्याचे काम केलेत, कार्यकर्त्यांनी केलेत। इव्हन म्हणजे जिथे लोकांच्या घरात पाणी गेले त्यांनी प्रत्येक राजकीय पक्ष असतील किंवा आमच्या मनसेचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांना जेवणाची सोय कुठेतरी करण्याचं, राशन देण्याचं काम केले। आणि खास करून इथे मी जीवदानी ट्रस्टचं अभिनंदन करेन की त्यांनी बऱ्यापैकी लोकांना जेवण आणि मदत दिलं, जे मूलभूत ते महानगरपालिकेचं काम होतं। पण महानगरपालिकेचं काम न करता त्या जीवदानी ट्रस्टने केलं, त्यांचं खरं तर मनापासून अभिनंदनही करेन आणि आभारही व्यक्त करेन, कारण त्यांनी कुठेतरी या लोकांना न्याय देण्याचं काम केलं। परत त्यांच्या मनामध्ये आता जीवच राहिलेला नाही, फक्त दिसताना त्या व्यक्ती दिसतात पण जीव राहिलेला नाही, कारण त्यांना संवेदनाच राहिलेलं नाही एखाद्या सामान्य जनतेप्रती। म्हणून आम्ही ही तिरडी आंदोलन आम्ही केलेलं आहे। ह्या टायमाला आम्ही तिरडी आंदोलन केलं, पुढच्या टायमाला जर आम्हाला वेळ आली तर आम्ही एक तीव्र आंदोलन उभारू आणि मग त्याच्यासाठी आम्हाला कुणाला जेल भोगायला लागला तरी आम्ही करू, पण या सामान्य जनतेला, वसई विरारच्या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतो। मला माहिती आहे की 2018ला ज्या वेळेला पहिल्यांदा वसई बुडाली आणि ज्या वेळेला वसई बुडाली त्यावेळेला महानगरपालिकेने IIT आणि नेरी मार्फत या वसई तालुक्याचं पूर्णतः सर्वेक्षण केलं होतं।
या सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेने त्यावेळी 12 कोटी रुपये खर्च केले होते आणि या 12 कोटी खर्च केल्यानंतर जो काही अहवाल आला होता या अहवालामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की जे काही नैसर्गिक नाले आहेत हे बुंदवले आहेत, त्यामुळे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो काही पाणी साचलेलं आहे आणि वसई बुडालेली आहे. परंतु गेल्या 8 वर्षामध्ये या प्रशासनाने त्याची जराशीही दखल घेतली नाही आणि ज्या वेळेला दुसऱ्यांदा पुन्हा दर पावसाळ्यामध्ये तर वसई विरार बुडतेच, परंतु गेल्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि 4 दिवस वसई विरारचा संबंध जगाशी संपर्क तुटला, अशा वेळेला काल यांना सत्ताधारी आणि विरोधकांना घेऊन प्रशासनाला जाग आली आणि काल आढावा बैठक घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये सांगतायत की आता आम्ही नाले सफाई करू. म्हणजे इतके वर्ष काय झोपले होते का? आणि या झोपलेल्या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आणि या मृत प्रशासनाचा निषेध करण्यासाठी ह्याला जबाबदार केवळ आणि केवळ महानगरपालिकेचं प्रशासन आहे आणि हे भ्रष्ट अधिकारी आहेत. ह्याला आयुक्त सुद्धा जबाबदार आहेत, हिरवडे साहेब आहेत त्याला जबाबदार, आणि हे जे काही आयुक्त आहेत हे नवीन आयुक्त आलेले आहेत हे काहीच कामाचे नाही आहेत, हे बिनकामाचे आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहेत की तुकाराम मुंडेंसारखा एक चांगला अधिकारी या वसई विरारला द्या, तरच या वसई विरार पुन्हा पूर परिस्थितीमधून बुडणार नाहीये याची खात्री मिळेल. गली गली में शोर है, अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम. असे स्मशानभूमीमध्ये काम करणारे जे मयताच्या टाळीवरच सुद्धा लेणी खातात अशांचा भ्रष्टाचार आमच्या एका पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्याने उघड केलेला आहे. प्रशासनाची तिरडी काढण्यासाठी हा मोर्चा किंवा आंदोलन समजा, हे आंदोलन 15 दिवसापूर्वी आम्ही ठरवलं होतं, परंतु त्या दरम्यान 4 जुलै ते 8 जुलैमध्ये जो काही संबंध महाराष्ट्रभर या संबंध देशामध्ये पाऊस पडला, पाऊस फक्त वसई तालुक्यामध्ये पडला नव्हता, पाऊस संबंध महाराष्ट्रात पडला होता, संबंध देशभर पडला होता, परंतु आमची वसई तालुका वसई पूर्णपणे थांबली होती. ना प्यायला पाणी होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय